नमस्कार मंडळी. शरीर थकलं तरी वासना का संपत नाहीत? आणि या धावपळीच्या जगात खरं समाधान नक्की कुठे दडलंय? चला आज गोंदवलेकर महाराजांच्या शब्दातून याचं उत्तर शोधूया. आज 10 मे. परमपूज्य ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्या आजच्या प्रवचनात एक अत्यंत मोलाचा विचार मांडतात. आपण आयुष्यात खूप धावपळ करतो, पण मनाची स्थिरता मात्र आपल्याला सापडत नाही. महाराज म्हणतात, चित्ताची स्थिरता ही केवळ भगवंताच्या उपासनेत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रामार्पण होणे म्हणजे नक्की काय आणि ते आपल्या रोजच्या आयुष्यात कसं आणता येईल. महाराज एक खूप वास्तववादी गोष्ट सांगतात. देह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोर अनिवार्य. वय वाढत जातं, शरीर थकतं, पण माणसाच्या इच्छा आणि वासना मात्र तरुणच राहतात. हा विरोधाभास संपविण्यासाठी रघुपतीचं भजन हाच एकमेव मार्ग आहे. जेव्हा आपण नामात रंगतो तेव्हाच या अतृप्त इच्छांवर आपण विजय मिळवू शकतो. खरी उपासना म्हणजे काय? अनेकांना वाटतं उपासना म्हणजे तासनतास बसून पूजा करणं, पण महाराज उपासनेची व्याख्या खूप सोपी करतात. कोणाचेही अंतःकरण न दुखवता आपला व्यवहार चोख ठेवणं हीच खरी भक्ती. निमित्त मात्र भाव. जे जे होणार ते होतच जाते, ते भगवंताच्या इच्छेने घडते. हा विचार मनात पक्का करणं म्हणजे उपासना. साक्षी भाव. मी जे काही करतोय त्याला परमात्मा साक्षी आहे ही जाणीव ठेवून कर्म करणं. महाराज म्हणतात, जसा आपल्याला प्रपंचात वित्ताचा ध्यास असतो तसाच चित्ताचा ओढा रामाकडे असावा. वाचेने भगवंताचे नाव, कायेने भगवंताची सेवा, चित्ती भगवंताचे ध्यान. आपलं कर्तव्य पूर्ण करताना फळाची आशा रामावर सोडून दिली की मन आपोआप स्थिर होतं. आजच्या प्रवचनाचा सारांश हाच आहे की समाधानाचा मार्ग श्रद्धेत आहे. जेव्हा आपण मानतो की राम माझा देता घेता, राम माझ्या भोवता, तेव्हाच भीती आणि चिंता उरत नाही. महाराज स्पष्ट सांगतात की विनाकारण उपवास तापास करण्यापेक्षा रामावर पूर्ण विश्वास ठेवून आपली विहित कर्मे स्वार्थरहित भावनेने करणे हीच खरी रामसेवा आहे. महाराजांचा हा विचार आपल्याला सांगतो की परिस्थिती कोणतीही असो, समाधान आपल्या हातात आहे. मी रामाचा आणि राम माझा हा भाव आजपासून आपण जपण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी पूजा अनुभव व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.